नमस्कार. आपल्या कालपासून सुरू झालेल्या ह्या लहान मुलांच्या पॉडकास्ट सिरीजला तुमचा सर्वांचा फार भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आजची आपली ही जी गोष्ट आहे ती हा एक नुकताच घडलेला प्रसंग आहे. म्हणजे झालं असं, मी माझ्या कामाच्या ठिकाणावरून येत होतो आणि वाटेत येत असताना जो एक प्रसंग घडला त्याच्याविषयीच एक लेख मी लिहिला होता आणि त्याचंच अभिवाचन आज आपण ऐकणार आहोत. लेखाचं अभिवाचन करणार आहे आपली एक छोटी मैत्रीण प्राजक्ता परांजपे आणि लेखाचं नाव आहे ओझं. आपल्याला ही पॉडकास्ट सिरीज आणि आजचा लेख कसा वाटला हे मात्र आवर्जून कळवायला विसरू नका बरं का. थँक्यू. ओझं. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन प्राजक्ता परांजपे. काल दुपारी बाईकवरून एकटाच घरी जात होतो. खडकीजवळ एक सिग्नल लांबूनच लाल दिसला. त्या सिग्नलला खूप वेळ लागतो म्हणून मी बाईक आधीच स्लो करायला सुरुवात केली. लांबूनच पाहिलं तर एक नऊवारीतील आजीबाई फुटपाथच्या बाजूला थांबून लोकांना हात करत होती. काहीतरी मागेल बहुधा असा विचार करून मी बाईक तिच्यापासून लांबून घ्यायला लागलो. बाकी बाईक्सवर तेच करताना दिसत होते, मग मलाही त्यामुळे आतून बरं वाटलं. जवळजवळ जात राहिलो तेव्हा लक्षात आलं की तिला काही नको होतं. गवताचा एक जड भारा तिच्या बाजूला जमिनीवर होता. तो उचलून द्यायला मदत हवी होती, पण त्यासाठी सुद्धा कोणी थांबायला तयार नव्हतं. मी सुद्धा. सिग्नलला थांबलो. टायमर अजून 70 सेकंद दाखवत होता. आम्ही सगळे बाईकवाले उगाच एकमेकांकडे पाहून हसलो. मी तिरक्या नजरेने त्या बाईकडे पाहिलं. ती केविलवाणी अजूनही लोकांना हात करत होती. काय वाटलं मला कोण जाणे. मी बाईक ऑफ करून स्टँडवर लावली आणि तिच्याकडे गेलो. काही न बोलता त्या भाऱ्याला हात लावला. जड होता बराच. तिने काहीशा आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, मग ओझं डोक्यावर घेऊन तोल सावरत एकवार माझ्याकडे पाहिलं. हसली. ती नजर अजूनही आठवली तरी डोळे भरून येतात. ती तिच्या आणि मी माझ्या दिशेने चालायला लागलो. 20 सेकंद. सिग्नलवरती सगळे पाहत होते माझ्याकडे. मी बाईकवर बसलो, स्टँड काढला, स्टार्ट केली. बाजूचे सगळे कौतुकाने पाहत होते. माझ्या बाजूला असलेल्या स्कूटरवाल्याने हात पुढे केला आणि हसून माझं अभिनंदन केलं. मला ते आतून छान वाटलं. हिरवा सिग्नल लागला. आम्ही त्या क्षणापुरते एका छान प्रसंगाचे साक्षीदार झालेलो. काही जण कदाचित आता आयुष्यात पुन्हा भेटणार देखील नव्हेत. पुढे रस्ता मोकळा होता. मी बाईकचा स्पीड वाढवला. गार वारा, नुकताच पाऊस पडून गेलेला. एक छान फीलिंग आलं आतून. वाटलं किती साधं असतं आयुष्यात सुख मिळणं. पण दरवेळी ते क्षण आपल्याला सापडेलच असंही नाही. पण जितके असे क्षण शोधता येतील तितके शोधत राहायचे आणि तिथे न लाजता, फक्त विचार न करता पुढे होऊन कृती करायची. आयुष्यात ओझी तर सगळ्यांच्याच डोक्यावर आहेत आपल्या. कोण जाणे, आपलं बोचकं सांभाळता सांभाळता शेजारी जड भारा घेऊन जाणाऱ्याला समजा जरा हातभार लावला तर त्याचं आणि आपलं दोघांचीही ओझी कमी होतील हे मात्र नक्की.